3 दिवसापासून राऊंड मारू राहिलो ते बघा, पूर्ण राऊंड म्हणजे पट्टा उमटला बघा, सर्कल पूर्ण. हे धुकं नाही, धूर आहे बरं. पूर्ण कचरा जाळते इथं संध्याकाळी. पुरा जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आपण 10 ते 15 राऊंड मारले इथं. ते छोटे राऊंड आहे, काय वाटत नाही एवढं. तर आता काय करायचं, आजचा वर्कआउट आहे आपलं अप्पर बॉडी वर्कआउट. अप्पर बॉडी वर्कआउट करायचं. हे धुकं नाही, धूर आहे बरं. पूर्ण कचरा जाळते इथं संध्याकाळी. पुरा धूर आहे. कचरा कुंडी येतं पूर्ण. चला, आज पण गेट ओपन आहे. कारण की काय ओपन कसं असतं, त्याने लावून घेते आपलं कच्चा आहे ना. तर ते काय करतं, इथून सिक्युरिटी मग तिथून घरी जातो ते सकाळ सकाळी. तर मग त्याच्यामुळे गेट ओपन करून जातं. दिवसभर ओपन असतं, फक्त संध्याकाळी लावायला असतं. संध्याकाळ काय लावतं, इथं सगळे जण येऊन पार्टी करते किंवा काही धिंगाणा करते लोक. त्याच्यामुळं आता सेफ्टी गेट बसवलेले. पहिले पोल काढून ने, पाईपलाईन काढून ने, असे फंडे करत होते. त्याच्यामुळे आता सेफ्टी गेट लावलं. पण एवढं सकाळ सकाळी ओपन ठेवते, म्हणजे आपल्याला यायला काय प्रॉब्लेम नाही आता. पण एकदा तिकडं आपल्या जुन्या जागेकडे जाणं लागेल एकदा. ते काय कंडिशन झाली त्याची काय नाही बघणं लागेल. गवत असलं तर कापणं लागेल त्याला. कारण की आता इथून पुढचे 4-5 महिने तिकडे जाणं लागेल. इकडे आता कमी आहे थोडंसं, तर तिकडं वातावरण मस्त आहे. तर चला बघू, एक दिवशी जाऊ, टाईम असला ना तर बघून ये. नाही तर आजच प्रॅक्टिस झाली नाही, एखाद्या चक्कर मारून येऊ आपण. तर येऊस तर उजेड झाला आता का नाही. तिथं लयच खराब झालं. आज काय झालं, आपली रेग्युलरची शॉट आहे ना ती भेटलीच नाही. तर आपण दुसरी घालून आलो, पण ती साईजला थोडीशी मोठी आहे. आता पोलीस भरती आली, आता प्रॅक्टिस करणारे लय जण असते. पण एक लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करणारे पण आणि फिरणारे पण लय येते. आता इथं पण बघतो लय जण येते, माणसं येते, बाया येत्या, पोरी येत्या. पण त्यात प्रॉब्लेम काय आहे, डायरेक्ट येते, डायरेक्ट पळते आल्या रनिंग करते. रनिंग केल्यावर थोडंसं बसते खाली, नाही तर तसंच घरी चालले जाते. मग त्यांनी काय होतं माहिती आहे का, बॉडी तुम्हाला मसल तुम्ही या फायद्यासाठी येऊ राहिले, पण फायदा होणार नाही तुमचा, उलट नुकसान होईल. ती मेन गोष्ट आहे. तर काय करायचं, कधी पण आलं ना थोडंसं वॉर्मअप करायचा. त्याच्यानंतर नॉर्मल जॉगिंग बिगिंग केली, नंतर परत थोडंसं मग स्ट्रेचिंग करायची खाली बसून. हे केलं ना मग तुम्हाला कोणती इंजुरी नाही, तर काहीतरी मसल पेन होणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, 3 दिवसापासून राऊंड मारू राहिलो ते बघा, पूर्ण राऊंड म्हणजे पट्टा उमटला बघा, सर्कल पूर्ण. हे असं असतं, हळूहळू होईन अजून. तर चला वॉर्मअप करू आधी, आणि आजचा वर्कआउट काय आहे, जॉगिंग नंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. चला. तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट. आता काय करू,
जॉगिंग करू. वॉर्मअपने काय होतं 50% आपलं बॉडी फ्री होती आणि आता जॉगिंग केली ना आपण तर 100% आपली फ्री होऊन जाते वर्कआउट करायला. तर चला जास्त पण जॉगिंग नाही करायची, नॉर्मल फक्त बॉडी गरम झाली पाहिजे आपली या हिशोबाने. तर चला पहिली जॉगिंग करू कोणत्या त्याच ठिकाणी आपल्या. तर रनिंग झाल्यानंतर डायरेक्ट कधी थांबायचं नाही, वॉकिंग करत राहायचं. वॉकिंग केलं ना कारण बॉडी गरम असती, आपण हळूहळू बॉडी थंडी करायची. नाही डायरेक्ट थांबलं ना तर कारण बॉडी गरम असते डायरेक्ट मसल क्रॅम्प मध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळं बॉडी थंड करायची, त्याच्यानंतर लेग स्ट्रेच करायचा. म्हणजे काय होतं मसल टाईट झाली लूज होऊन जाते एकदम. मग आपण पुढच्या वर्कआउटला करताना आपलं बॉडी ओके राहते. तर चला चला आज जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आपण 10 ते 15 राऊंड मारले इथं. ते छोटे राऊंड आहे, काय वाटत नाही एवढं. तर आता काय करायचं, आजचा वर्कआउट आहे आपलं अप्पर बॉडी वर्कआउट करायचे आज. पण एवढी गोष्ट चांगली आहे, हे झाल्यापासून एकदम भारी झालेलं आहे. कारण पहिले जॉगिंग होतच नव्हती आपली. जॉगिंगमध्ये इथून येतं 2-3 राऊंड मारायचं फक्त आपण, ते तरी जास्त काय मग एवढं फील येत नव्हतं. आता 10-15-20 राऊंड मारतो. तर आज 15 राऊंड मारले आपण. आता काय अप्पर बॉडी वर्कआउट आहे. तर अप्पर बॉडी वर्कआउट आपण इकडं सेट केलेला आहे. 2 जणांचा आहे, कारण तर नाही आला, लेट येणार आहे आज थोडंसं. 7-7:30 पर्यंत येतो म्हणे. आता 7-7:45 वाजत आले. पण हे बघा ते अप्पर बॉडी वर्कआउट हा वेट आहे करंटचा आहे आपला आहे. तर तुम्हाला एक सांगतो, हप्त्यातून एकदा अप्पर बॉडी वर्कआउट करा. कारण काय होते पोरं काय करते, नुसतं रनिंग करते किंवा हे करते, वरच्या अप्पर बॉडीमध्ये ताकद नसते. रनिंगला कधी पण गोष्ट नुसते पायच नाही, पूर्ण बॉडीची गरज असते. प्रत्येक बॉडी कोण 10%, कोण 5%, कोणी 15% सपोर्ट करतोच. नुसतं तुम्ही पायानेच म्हणले ना ते 50% होतं, पण वरचं दुसरं थोडं करून ते 50% वेगळं असतं. त्याच्यामुळं रनिंग करताना ऑल ओव्हर बॉडी कामात येते आपल्याला. जेव्हा तुम्ही ऑल ओव्हर बॉडी कामाला लावशाल तेव्हा तुमचं रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आज अप्पर बॉडी वर्कआउट करू. चला हा रेग्युलर मधला वेट आहे आपला. मधून चिरायला आला वाटतं पडायचा अंग आपला.
तर चला, आपले 5-6 सेट कंप्लीट झाले ह्याचे. तर आता वर्कआउटमध्ये चेंज, आता दुसरा वर्कआउट करणार आहे आपण. हे पैच्यानी पण काय होतं, आपल्या थाईजवर पण लोड येतो आणि अप्पर बॉडीवर पण लोड येतो. वेट घेऊन असं पुश करायचं, खाली स्क्वॉट मारून पुश करायचं. तर चला, पायातलं अंतर ठेवायचं थोडंसं. पाच 6 सेट मारले आपण त्याचे. ते पहिला सेट आपण 20-20चा मारला आणि यो सेट 15-15 मारला. याने काय होतं, जे आपलं शोल्डर, बायसेप, ट्रायसेप, अप्पर बॉडी असते ना, हँड मध्ये, याच्यामध्ये ताकद येते. रनिंग करताना वडायला सोपं जातं. कधी पण तुम्हाला सांगितलेलं अप्पर बॉडी लोअर बॉडी कसं वडायचं, त्यातलं लोअर बॉडी असते तेव्हा ठीक आहे, अप्पर बॉडी असलं ना तेव्हा हा कामाला येतं. कारण रनिंग करताना हात गळून जाते, हे प्रॉब्लेम होते. हे प्रॉब्लेम होत नाही. याने स्ट्रेंथ पॉवर वाढते ह्याच्यातली, हातातली. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आपण गेला अप्पर बॉडी वर्कआउट. आता काय रेग्युलरमध्ये काय करायचं आहे, सपाटी मारायची आपल्याला. तर चला, रेग्युलरमध्ये आपले सपाटी, काल आपण स्किपिंग मारल्या होत्या, तर आज सपाटी मारू. चल,
तर सपाट्याचे आपले 5 सेट कंप्लीट झाले 20-20चे 100. तर आज पूर्ण अप्पर बॉडी वर्कआउट होता आपला. हिने पण सपाट्याने काय अप्पर बॉडी आणि पाय मग थोडस हे होतं वर्कआउट होतं पाय थोडस. पण आज टोटल अप्पर बॉडी वर्कआउट होता. राऊंड पण आपण 15 मारले. त्याचे काय बेनिफिट होते सांगितलं आपण तुम्हाला. तर चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. कारण रनिंग करायला लोअर बॉडी आणि अप्पर बॉडी मध्ये दोन्ही ताकद पाहिजे. चला चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.